सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30 आणि आपण चाललेलो आहे महाशिवरात्रीच्या पर्वसाठी शिव मंदिरला बेकडेवाडी येथे. तर चला माझ्यासोबत. सो here we go. ठंडी लग रही है. बाय बाय. सो here 5 o'clock हम आ गए यहाँ पर. पण इथे खूप गर्दी आहे. आम्हाला वाटतं ना आम्हीच लवकर येतोय. तुम्ही बघू शकता. मेन म्हणजे हे हायवे वरती आहे. बघू शकता खूप सारी गर्दी आहे आणि तो प्लेस हा आहे. इथून आम्हाला इथे आता वरी चढून जायचं आहे. उपवास तर आहे, भूक लागलेली आहे. बघू कसं होतं. इथे खूप सारी खडतर पण आहे. आम्ही चाललेलो आहे बिना चप्पलचं ते पण. ते आम्ही एवढं चढून आलो. आणखीन खूप वरती चढायचं आहे. बट हे व्ह्यू इट्स वाव. वाटत होतं इथे थांबावं. आणि एवढी गर्दी आहे ना इथे. खूप फास्ट चढायला लागतंय. आम्ही आलेलो 5 वाजता. इथे चढता चढता आता झालं 5:40 आणि इथे आल्यानंतर मंदिरासाठीची लाईन आहे. तुम्ही बघू शकता इतकी लांब लाईन आहे. किती वेळ लागेल नाही सांगता येणार. 6:26 झालेत आणि तब्बल आम्ही इथेच आहे. शेवटी 6:40ला आम्ही मंदिराच्या दरवाजापर्यंत आलेलो. एवढा वेळ थांबलेल्या लाईनीमधला सगळं क्षीण, सगळा थकवा असा निघून गेला ना. खरंच ते जे दगडामध्ये मंदिराला पूर्णपणे कोरलं होतं आणि जेव्हा महादेवांचे दर्शन झाले, महाकालचे दर्शन झाले, नंतर ना आम्ही बाहेर निघालो. तर तोपर्यंत पाहत होतो काय गर्दी खूप वाढलेली. बरं झालं आम्ही लवकर आलेलो. दर्शन होऊन आपण आलोय पायथ्याशी आणि आता वाजलेले आहेत 8. तर बघा 5 ते 8 पर्यंत आमच्या एवढी अवस्था झाली. पायींचं पण पूर्ण भुगा झाला. खूप वाईट हालत झाले आणि सध्या खूप गर्दी पण वाढलेली आहे. तर इथेच आपण ब्लॉग एंड करू. बाय.